चेक बाउन्स झाल्यानंतर सर्वप्रथम आपण ज्या व्यक्तीने आपल्याला चेक दिलेला आहे त्या व्यक्तीला डिमांड नोटीस पाठवतो. आता डिमांड नोटीस म्हणजे काय, तर डिमांड नोटीसमध्ये आपण चेक बाउन्स झाल्याची तारीख, चेक बाउन्स झाल्याची कारणे आणि ही जी डिमांड नोटीस आहे ती मिळताच 15 दिवसाच्या आत ही चेकची जी रक्कम आहे ती रिपे करावी, परत करावी यासाठीची मागणी आपण त्याच्यामध्ये करतो. याला आपण डिमांड नोटीस असं म्हणतो. ही डिमांड नोटीस जी आहे ती आपण तसं पाहिलं तर रजिस्टर्ड पोस्टाने त्या व्यक्तीला पाठवतो. परंतु अनेक लोकांमध्ये असा संभ्रम आहे की जर ही डिमांड नोटीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून जर पाठवली तर ती कायदेशीररित्या वैध असते का. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यम जसं की ईमेल असेल, व्हॉट्सअप असेल, अशा माध्यमांच्या द्वारे जर डिमांड नोटीस पाठवलेली असेल तर ती डिमांड नोटीस वैध राहील का, याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. माझं नाव ॲडव्होकेट रविराज मोरे. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लेट स्टार्ट दी व्हिडिओ. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट सेक्शन 138 मध्ये चेक बाउन्स संदर्भातली तरतूद देण्यात आलेली आहे. चेक बाउन्स झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत डिमांड नोटीस पाठवणं अतिशय आवश्यक असतं, कायदेशीररित्या आवश्यक असतं. डिमांड नोटीस जी आहे ती आपण रजिस्टर्ड पोस्टाने पाठवतो. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाने असा एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे, ज्याच्यामध्ये न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून म्हणजे ईमेल आणि व्हॉट्सअपचा वापर करून जर कोणी डिमांड नोटीस पाठवलेली असेल आणि ती डिमांड नोटीस जर माहिती तंत्रज्ञान कायदा सेक्शन 13 या सेक्शनचं जर पालन करत असेल तर अशा प्रकारची डिमांड नोटीस जी आहे ती कायदेशीररित्या वैध आहे. न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या डिमांड नोटीस जे आहे त्या अन्वये तक्रार जी आहे ती दाखल करता येऊ शकते, असा महत्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आहे. जर चेक बाउन्स झालेला असेल तर तुम्ही डिमांड नोटीस जी आहे ती ईमेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवू शकता, असं या न्यायालयाच्या निर्णयाद्वारे स्पष्ट होतं. त्यामुळे जर असं कोणाला वाटत असेल की ईमेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे डिमांड नोटीस जी आहे ती पाठवता येऊ शकत नाही तर ते मनातून काढून टाका. अशा प्रकारचे जजमेंट जे आहेत ते आलेले आहेत, ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा सेक्शन 13चं पालन करून डिमांड नोटीस जी आहे ती इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून पाठवता येऊ शकते. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.